काय अमितराव, आज एकदम आराम दिसतोय. नाही ऑफिस नाहीये वाटतं आज, पेपर वाचत बसलेस म्हणून विचारतेय. फक्कडचा चहा आणू का? चहा तर मी घेणारच आहे ग, पण थांब बस जरा. अरे आराम म्हणजे काय ग, ऑफिसला थोडस उशीर जायचं, बाहेर 2-4 मीटिंग्स आहेत आधी, त्यामुळे आराम. तुमचं काय, वॉकला आराम नाहीये ना? चे आराम कसला मला मिळतोय. त्या मेघनाला इतका उत्साह असतो ना, न म्हणून सांगते कुणाला, जावंच लागतं वॉकला. गरीब बिचारी माझी बायको ग, भोळी अगदी. इतके दिवस तुझ्या मागे लागली होती की माई वॉकला चला, पण नाही. हे मेघना आल्यावर लगेच तुमचं गुळपीठ तयार झालं ना. ए असं काही नाही हा, विजयाबरोबरही चांगलं गुळपीठ आहे बरं का माझं. अगे त्या अर्चूचंही नाव घे जरा. चुकून माकून कळलं तिला, थैथट करेल ती घरात. हो रे बाबा. बरं हा, तुझ्या शूजचा काही सॉलिड प्रॉब्लेम झाला होता म्हणे, जाऊन त्या दुकानदाराला झापून आलीस तू. आणि न सांगता गेलीस म्हणून नानांनी तुला झापलं म्हणे आल्यावर. तेच 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 नानांनी हा प्रसंग अगदी रंगवून सांगितला असेल नाही तुला. तुम्हा तिघांची टोळी ना महानाटकी झाली बरं का हल्ली. तो आदित्य स्वतःच सकाळी अचानक आला, पायाच पडला माझ्या, आशीर्वाद हवाय म्हणाला. म्हणलं अरे काय झालं ते तरी सांग. सांगितलं नाही लबाडाने शेवटपर्यंत. असेल का काहीतरी, सांगेल आल्यावरती. आणि मुळात ना त्यालाच धीर धरवणार नाहीये. पण आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे बरं का. आज एकतर काहीतरी चांगलं तरी घडणार आहे, नाहीतर काय चांगलंच घडणार माई. आणि तू आणि नाना असल्यावर ना कुठलाही प्रॉब्लेम, कुठलंही वादळ आपल्या दारापर्यंत जरी आलं ना तरी आपल्या घरात आतमध्ये नाही येऊ शकत. अशी मजबूत तटबंदी आहे. चांगलंच घडणार आहे ना. चला आता ह्याच्यावरच आपण फक्कडसा चहा घेऊया काय. थांब बस, चहा मी करतो. अगो बाई खरं की काय? येस. किती महिन्यांनी पिणार आहे तुझ्या हातचा चहा. थांब आणतो गरम चहा. बोला महाराज. ऑफिस मध्ये काही काम नाही वाटतं. अच्छा, आणि तुम्ही काय कामाचे ढीग उपसताय? हो म्हणजे गादीवर लोळत आदित्य देसाईंनी दिलेलं पुस्तक वाचतोय आम्ही. केवढं मोठं काम आहे हे. हो काय नाही आदित्य. ओह माय गॉड, प्रमोशन मिळालं. येस काँग्रॅट्स. अगं दिलंच ना सकाळी. तरीही परत हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. मी माईना सांगून येऊ पटकन. हे नाही नको. अगं भेटपट रात्री आल्यावर सरप्राईज द्यायचं असं ठरलंय ना आपलं. अरे हो येस. बरं ऐक, तू आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला भेट. आपण सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेऊया, पर्टिक्युलरली दादासाठी. तिथूनच मग आई बाबांकडे जाऊया, काजूवाला पुलाव खाऊया, घरी येऊया आणि सगळ्यांना सरप्राईज देऊया. काय? ओके. सो तासाभरात भेट मला. मी पण पटापट आवरतो इथून आणि निघतो. ओके? येस. बाय आदित्य, लव यू. येस. काय? अहो ताई, रात्री सांगेन तुम्हाला. आता मी आदित्यला भेटायला बाहेर चालली आहे आणि तिथून पुढे आईबाबांकडे जाणार आहे. रात्री सांगेन ना. अरे काय झालं हिला? अगो हो, काय झालंय काय? नाचाची प्रॅक्टिस अशी घरभर नाचून करणार की काय? नाही हो, नाचाची प्रॅक्टिस नाही, पण ना आज मी खूप खुश आहे माई. मेघना, आम्ही इथे फार जाच करतो का ग तुझा? माई तुम्ही पण ना. नाही माझ माहेरी जायचंय म्हणून इतकी आनंदात ते सगळी म्हणून म्हंटल. अहो नाही हो माई, दुसरंच कारण आहे. काय? सिक्रेट आहे. ए काय चाललंय का आज तुम्हा दोघांचं? तोही सांगून गेलाय सिक्रेट आहे, तूही सांगते सिक्रेट आहे. सांग ना लवकर. नाही या माई, अजिबात नाही. संध्याकाळी तो आल्यावर आम्ही दोघे मिळून सांगणार आहोत. अगो बाई, म्हणजे प्लॅनिंग झालंय तर.
येस. पण माई, त्यासाठी मला त्याला आत्ताच्या आत्ता भेटायला जायचं, लगेच निघायचं. जा जा बाई, निघ लवकर, नाहीतर उशीर होईल. आणि सस्पेन्स लवकर काय ते सांगा, वाट बघते मी इथे. लवकर या. काय रे देवा, लहान काय मुलांच्या काय झालं हिला? इतक्या हाका मारल्या, लक्ष सुद्धा दिलं नाही. काय विचारू नकोस. आज दोघेही तसेच वागतायत, कानात वारं शिरल्यासारखे. पण तू कशाला आली होतीस? अगं मला ना तिच्या कपाटातून जाजम हवं होतं. संध्याकाळी मैत्रिणी यायच्या आहेत ना म्हणून. एवढंच ना, मग जा की घे. ती कधी नाही म्हणाली का तुला? आता काय, ते आलंच, मलाच घ्यावं लागणार. मग पण म्हटलं हिला जर बाहेर जायचं असेल तर त्याच्या आत तिच्याकडे मागायला बरं ना, म्हणजे तिनेच दिलं असतं. पण आता काय, जाऊ दे, माझी सगळी वरची कामं आटोपते आणि मग निवांत घेते. ठीक आहे? बर. चल. अच्छा. आज काय झालंय सगळ्यांना, सगळे धावपळ करत येत आहेत. अजून कसे आले नाहीत? या म्हणावं लवकर. काय हो, हा, सगळी तयारी एकदम व्यवस्थित झालेली आहे ना? अगदी जय्यत तयारी झालेली आहे. अहो, असणारच ना, लाडकी लेक आणि जावई बापू यायचे आहेत. पण बघा ना, अजून नाही आले ते. 100 वर्ष आयुष्य आहे. उडा उडा दार उडा. या काय ग, किती वाट पाहतोय? अगं आई, थोडं शॉपिंग करायचं होतं. थोडं? अगं किती आहे हे? आणि हा, पण का, कशासाठी हेच विचारायचंय ना? अगं ऑफकोर्स, एक खूप छान बातमी द्यायची. बातमी? आदित्यला प्रमोशन मिळालं. जय हो. मिठाई. अभिनंदन अभिनंदन. तस लक्ष असू द्या. योगा योग आहे बघा. आपण आजच त्याला जेवायला बोलावलं. तस लक्ष असू द्या. अशीच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहू द्या दोघांची. तस लक्ष असू द्या. आणि ही सगळी खरेदी त्याच्यासाठीच का ग? अगं हो, घरी अजून सांगितलं नाहीये. आता इथून घरी जाणार आणि न्यूज आणि हे गिफ्ट एकत्र देणार. असेच योग येत राहू देत ग तुझ्या आयुष्यात. घरची मंडळी खुश होतील ना ग? हो अगं, म्हणून तर लवकर घरी जायचंय, म्हणून तर मी फोनवर घाई करवते जेवणाची. काळजी करू नकोस, सगळं रेडी आहे. चल आपण जेवायलाच घेऊ. चला चला चला. या जाऊ या. काय ग मेघना, झालं ना ग सगळं मनासारखं? आवडलं ना जेवण? अगं आई, खूप छान झालं होतं सगळं. आदित्यने तर 2-2दा मागून घेतलं, बघितलंस ना? हो ना, खरंच खूप खूप बरं वाटतंय ग मला. किती दिवसापासून चाललं होतं, शेवटी आज योग आला बघ. आणि बघ ना, प्रमोशनची बातमी सुद्धा आजच मिळाली. हो, खरंच खूप चांगला दिवस आहे ग आजचा. आणि हे पण किती शहाण्यासारखे वागत होते. आता सुद्धा बघ, जावयांशी गप्पा मारत बसलेत. त्याच्याशी गप्पा मारत बसलेत, पण माझ्याशी मात्र मगाशी वाद घालत बसले होते डान्स शिकण्यावरून. जाऊ दे ग, तुला तर माहिती आहे ना त्यांची काय मतं आहेत ती. पण हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या सासरचे ते सगळे खुश आहेत की नाही, त्यांचा पाठिंबा आहे ना, मग झालं तर. अहो पण बाबा, मेघनाला भरतनाट्यम शिकायचं असेल तर घरच्यांना काय प्रॉब्लेम असू शकतो? अहो हो, असं कसं बोलता हो तुम्ही जावई बापू? हो, त्या काय आता शाळकरी मुलगी आहेत का हो डान्स क्लासला जायला? त्यांचं लग्न झालंय, एका एकत्र कुटुंबातल्या सुनबाई आहेत त्या. हे असं डान्स क्लासला वगैरे जाणं बरं दिसतं का हो? अहो पण मग शाळेपासूनच तर स्वप्न होतं ना तिचं. खूप इच्छा होती तिची शिकायची. तेव्हाच जर शिकली असती तर. कळतंय मला हो जावई बापू, तुम्ही मला उद्देशून बोलताय ना? नाही हो, पण मला तेव्हाही हे पसंत नव्हतं आणि आता तर नाहीच नाही हो. म्हणजे आम्ही त्यांच्या स्वप्नांचा नाही हो, त्यांच्या हिताचा विचार केला नेहमी. त्यांच्या स्वप्नांचा विचार केला असता तर माझ्या बरोबर लग्न नसतं झालं तिचं. हो नाही आदित्य नगरकर बरोबर झालं असतं, है ना? हो
बाबाजी काय आहे मी हे मला सगळं माहिती आहे बाबा. स्वतः मेघनाने मला सगळं सांगितलं. नाही हो म्हणजे बाबा प्लीज तुम्ही हात जोडू नका. हे बघा, आमच्यात कोणतेही गैरसमज नाहीत. आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही अत्यंत सुखात आहोत. अहो पण रेग्युलर वॉकला येतात त्या? हो अगदी रेग्युलर. मीच जाते ना, त्यामुळे मी चान्सच देत नाही त्यांना बुट्टी देण्याचा. हो का? सगळ्यांना इतकं कौतुक वाटतं नाही माझं. म्हणजे इतक्या वर्षात नानांना जे जमलं नाही ते तू केलंस असं म्हणतात सगळे. ऐकून खूप बरं वाटतंय ग मेघना. माईंची आणि माझी तर इतकी छान जोडी झाली आहे ना आई. त्यांना म्हणे मी त्यांच्या आईसारखं दटावते. अगो बाई, इतकं वेगळं इतकं गोड नातं झालंय ना ग आमच्यात. म्हणजे आई, मुलगी, सून, मैत्रीण सगळंच. खूप जवळ आलोय आम्ही एकमेकींच्या. किती किती आणि काय काय मनातलं सगळं शेअर करतात त्या माझ्याशी. मला पण फार वाटतं ग आई, सांगून टाकावं त्यांना सगळं. नको हा मेघना. हे बघ, असं काही करू नकोस. अगं खूप नाजूक असतात या गोष्टी. उत्साहाच्या भरात तू बोलून टाकशील आणि होत्याचं नव्हतं होऊन बसेल ग. तुला सांगावंसं वाटतंय ते बरोबर आहे, पण तरी प्लीज सांगू नकोस. म्हणजे ना तू अगदी आपल्या मनाला बजाव की ही गोष्ट नाही सांगायची. अहो आम्ही त्यांना बजावलो होतो ही गोष्ट कोणाला सांगायची नाही म्हणून. उलट आहे बाबा, तुम्ही स्वतः खरं म्हणजे आम्हाला हे सांगायला हवं. रादर आयडियली तुम्ही तिला ज्याच्याबरोबर लग्न करायचं होतं त्याच्याबरोबर किमान बोलायला तरी हवं होतं. मुलीच्या मनाचा, तिच्या मताचा आदर करायला हवा होता. बट एनिवे, मेघनाने मला सगळं सांगितलं. बाबा, नवरा बायकोच्या नात्यात विश्वास आणि ऑनेस्टी हवीच नाही. एक विचारतो हा जावई बाबू, प्लीज तुम्ही रागवू नका. मी जर ही गोष्ट तुम्हाला आधी सांगितली असती तर तुम्ही मेघनांशी लग्न केलं असतं का हो? नसतं केलं ना? नसतंच केलं. अहो हे आदर्श तत्व हे सगळं बोलायला ठीक आहे हो, प्रत्यक्षात आणायला नाही. नाही बाबा, म्हणून नाही गप्प बसलो मी. तुम्ही जर ही गोष्ट मला लग्नाच्या आधी सांगितली असती तर मी त्या दोघांच्या प्रेमाची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला असता आणि तसं नसतं झालं तरच तिच्याबरोबर लग्न केलं असतं. आणि तेव्हा मी लग्न करायला अजिबात कचरलो नसतो. आदित्यही तेच म्हणतोय. त्याला असं वाटतंय की सगळं सांगितलं तर माझी इमेज खराब होईल, सगळे रागावतील माझ्यावर. त्यांनी मनाई केली आहे म्हणून तर इतके दिवस गप्पा बसले मी आई. नाही तर कधीच. खूप प्रेम आहे ग त्यांचं तुझ्यावर. भाग्यवान आहेस बाळा, खरंच. खरंच मी कचरलो हो तुम्हाला सगळं खरं सांगायला. कारण मेघना आमच्या सर्वस्व आहेत हो. आयुष्यात त्या अत्यंत सुखात सुरक्षित असाव्यात अशी माझी इच्छा होती हो. प्रश्न त्यांच्या हिताचा होता ना. आणि आपल्या माणसाच्या हितासाठी आपण आपली मूल्य, आपली तत्व हे सगळं बाजूला ठेवतो. एक प्रश्न विचारतो, तुम्ही तुमच्या घरच्यांना ही गोष्ट सांगितलीत का?
नाही, आम्ही घरी नाही सांगितलंय. बघ, नाही सांगितली ना म्हणजे तुम्हाला पटलं की हे तुमच्या घरच्यांना आवडणार नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांच्या हिताचा विचार केलात ना, अगदी माझ्यासारखाच हो. आणि म्हणून तुम्ही गप्प बसलात की नाही. तसंच मीही गप्प बसलो. काय करणार, आपल्या माणसानं जपण्यासाठी हे असं सगळं करावं लागतं. मी तसंच केलं. पण सॉरी जावई बापू, मला माफ करावं. माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता हो. खरं बाबा, मला वाटतं आम्ही निघायला हवं. मेघना, पोरं बाकी गोड दिसत होते रे आपल्या नकला करताना. हा? होय हो होय. किती अगदी ऑब्झर्वेशन आहे ना त्यांचं. वा. आपलं बोलणं, लकबी, विचार सगळं अगदी परफेक्ट. पण आता पल्लव म्हणत होता तसं त्यांना ते गॅस, कुकर, मिक्सर सगळं शिकवायला हवं. काय चहा करायचा होता ना त्या दिवशी. नाही पण त्यांना यायला हवं. चिरणं, कापणं, निवडणं या गोष्टी यायला हव्यात. नाही तर फजिती व्हायची. आठवतंय का, रश्श्यासाठी कांदा चिरायला सांगितलं होतं आईने तुला, तू कोशिंबरीसाठी चिरतात तसा बारीक कांदा चिरून ठेवला होतास. तशी फजिती व्हायला नको. कधी हो कधी, मला नाही बे आठवत. बरोबर आहे. स्वतःच्या चुका तेवढ्या लक्षात ठेवत नाहीस तू. माझ्या चुका अगदी लक्षात राहतात. नाही हा? एकदा केव्हा तरी पिठी साखर म्हणून मीठ टाकलं मी ते अहो, अहो, तेव्हा अगदी चांगलं आठवतंय मला. माई, आदित्यच्या कपाटातून जाजम घेते. हा, आता हे सांगायला हवंय का? असं कसं? तूच पद्धत घालून दिली आहेस ना, मग म्हटलं एकदा सांगावं. बाकीच्या पद्धती पण लक्षात ठेव. काय हो नाना, आज आईशी खूप छान गप्पा झाल्या, मन मोकळ्या. ए आदित्य, आईकडे बघण्याच्या माझ्या दृष्टिकोनात किती बदल घडत गेला ना रे. कारण तू बदलत गेलीस मेघना, तुझी दृष्टी बदलत गेली, म्हणून आई सुद्धा तुला वेगळी दिसायला लागली. खरंय, अनुभवांबरोबर आपण खरंच बदलतो. इनफॅक्ट बदलायला पाहिजे, तरच आपण ग्रो होतो. नाही प्रिसाइसली. आणि त्याच दिशेने मी एक पाऊल उचलतोय मेघना. तुम्हाला सारखी म्हणत असतेस ना की आपण नानामाईंना, घरच्यांना सगळं सांगून टाकूया म्हणून. हो, पण त्याचं काय? आय थिंक युअर राईट. सांगून टाकूया आपण सगळं, आता लगेच घरी गेल्याबरोबर. आदित्य, हो. पण असं अचानक कसं काय मत बदललं तुझं? मत बदललं असं नाही मेघना, पण इतके दिवस तू हर्ट होऊ नयेस म्हणून मी तुला थांबवत होतो. तुला प्रोटेक्ट करणं मला जास्त महत्वाचं वाटत होतं. पण आता तुझ्या मनाला शांती मिळणं मला जास्त महत्वाचं वाटतंय. कुठे ठेवलंय? शिबाई, मेघनालाच सांगायला हवं होतं. रे देवा. घरच्यांना सगळं सांगितल्याशिवाय तुझ्या मनाला चैन पडणार नाही हे जाणवलंय मला. पण तुला दुखावून नाही काय करायचंय मला. तुला खरोखरच बरोबर वाटत असेल, माझं म्हणणं पटत असेल तर. पटलंय मला. खरंच पटलंय. नक्की? ओके, आता घरी गेल्यावर लगेच सांगूया. हो, आधी तुला जे काही सांगायचं असेल ते सांग, मग नंतर माझ्या प्रमोशनची बातमी, आणि मग गिफ्ट देऊया. म्हणजे कडू गोळीवर गोड उतारा. बघ, अजून काही सांगितलंही नाहीये
तरी माझ्या मनाला खूप हलकं वाटतंय. थँक्यू सो मच आदित्य. लव्ह यू. मी टू. मेघना कुठे ठेवलंय बाई? अय्या आई गो मेघना, कुठे ठेवलंयस? घ्या इथे ये.